तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला झाडाची साफसफाई आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग झाडाची निगा कशी घेतली ती दाखवणार आहे मी आज तुम्हाला. पाऊस तर काय नाही, पण आभाळ आलेलं आहे. आज बघू पाऊस पडतंय का नाही, कारण झाडांना पावसाची खूप गरज आहे. अशी आळी करणार आहे मी आता, खांदून घेऊन आळी करणार आहे. इथं एक आंब्याचं झाड लावणार आहे मी. 5-6 कोळी टाकून घेणार आहे, कोणतं तरी येईल म्हणून. ही तर काय झाडं येत नाही आंब्याचं, कारण किती बी ह्याला पाणी ओतलं तरी पण येत नाही, वाळूनच चाललेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्या शेजारीच मी 5-6 कोळी टाकणार आहे. आणि आंबा खूप गोड आहे. ही कोया जी टाकलेली आहेत ती मी तर आल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. मी असं खांदलेलं आहे आणि आता खोऱ्यानं उकळून घेणार आहे, जेणेकरून मोठं असं आळं होईल त्याला. 2 झाड आहेत इथं, मोठं असं आळं करून घेणार आहे. आणि ही आंबा तर काही येतच नाही, म्हणून मी 4-5 कोळी टाकल्या त्या तिथं. आल्या तर आल्या म्हणून पूर्ण असं आळं करून घेतलेलं आहे खांदून. आणि आता इथं घाण वगैरे सगळं उचलून टाकणार आहे. पावसाळ्या दिवसाचं जरा पाऊस पडला का खूप घाण दिसतंय, म्हणून कागद ती तिकडं टाकून देणार आहे, जेणेकरून अंगण स्वच्छ दिसेल. आणि पावसाळ्या दिवसाचं झाडं ती लावायला मला खूप आवडते. ती इकडं मी खूप सारी जागा केली झाडं लावण्यासाठी. आणि घराच्या शेजारी पण झाडं खूप मस्त दिसतात. आता मी इथं कलमी आंबा लावणार आहे. इथं खांदून घेणार आहे. 2 प्रकारच्या आंब्याच्या कोळी ठेवल्या होत्या मी. खड्डा खांदून घेणार, माती उकरली आहे त्याच्यातली, आणि अशा 4-5 कोळी टाकून घेणार आहे. आणि ह्याच्या शेजारीच मी वांग्याचं रोप टाकलं होतं, ती पण आलेलं आहे. आणि ही तर माहितीच आहे तुम्हाला, खारकाचं झाड आहे ते. असं मी लाकूड लावून घेणार आहे, जेणेकरून चक्कूचा फटा खाली असा खूपच खाली येत आहे, म्हणून ती मी आडवं लावून घेणार आहे लाकूड. आणि आता पेरूच्या झाडाला आळं करणार आहे. बोरच्या पाईपाचा तुकडा तिथं पडला होता, म्हणून काढून घेणार आहे. आणि पेरूच्या झाडाला आळं करून घेणार आहे. खूपच सुकल्यासारखं आणि वाढत पण नाही, कारण त्याच्या सूर्यप्रकाशच पडत नव्हता त्याच्या अंगावर. आणि जास्वंदीचं झाड खूप वाढलं होतं, आणि सीताफळाचं पण झाड खूप वाढलं होतं, म्हणून त्याच्यावर सावली पडत होती त्या झाडांची. आणि इकडं पण मी स्वच्छ करणार आहे आता सगळं. उन्हाळ्या दिवसात मी पोती ती इकडं टाकून ठेवली होती. साफसफाई करणार आहे. पावसाळ्या दिवसाचं जरा बी पाऊस पडला की खूप घाण दिसते. स्वच्छ करून घेणार आहे सगळं ही अंगण आपलं.
आता इकडल्या झाडाला पण चक्कोला आळं करून घेणार आहे मी. मस्तपैकी आळं करून घेणार आहे, जेणेकरून झाडं लवकर वाढतील. पाणी जर असेल झाडांना तर खूपच लवकर वाढते ती. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्यात कोंबड्या आहेत, यूट्यूब फॅमिली. ह्या झाडांना कोंबड्याचा खात पण दिला की खूप लवकर वाढतात झाडे. आता मी आळे तर करून घेतलेली आहेत, पण आता पावसाची वाट बघावी लागणार आहे. पाऊस पडला तर ठीक, नाही तर मी वरचं पाणी आणून ओतणार आहे. पावसाच्या पाण्याला आणि वरून ओतण्याच्या पाण्याला खूप फरक आहे. असं मी आळं करून घेणार आहे आता, जेणेकरून आळं जरी मोडलं तरी ती विटा तिथंच राहते. त्या पावसाच्या पाण्यानं धुवून जातात माती आणि विटा तिथंच रवल्या जातेल्या. आणि इकडं लावण्याचं चालू आहे गेट करायला. तिनं तिथं कोथिंबीर टाकलेली आहे आणि मेथीची भाजीचं रोप पण टाकलेलं आहे. का इथं बारीक बारीक दिसत आहे ती मेथी टाकलेली आहे तिनं. दोघी बहिणीचं चालू आहे आपलं. एक देती अशा लांबक्या काट्या बांधून देती एकमेकाला, जेणेकरून थोडं बारकं फंटे होते ती बांधून दिली एकमेकाला जॉईंट करून, जेणेकरून मोठं होईल. आणि असं आळं झालेलं आहे आपल्या झाडांना मी करून ठेवलेलं आहे. पावसाची वाट बघायची आहे आता. आणि दोघी बहिणी मस्त अशा रमल्या त्यांच्या कामामध्ये. चला तर मग ठेवते मी. बाय सर्वांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा नक्की.